हॅलो गाईज, आजचा आपला विषय आहे घरातील लाईटीचं प्रमाण किती असावं, काय असावं त्याबद्दल आपण जरा आज बोलूयाच. कारण असं पाहण्यात आलेलं आहे की लाईटचं बिल जास्त येत असल्यामुळे लोक आपल्या घरामध्ये लाईटीचे दिवे कमी लावतात. असतात घरामध्ये, आजकाल ती फॅशन आहे, पोल सिलिंगला लाईटिंग केलेली असते, पण त्यातला एकच बल्ब लावतात आणि 4 बंदच ठेवतात. असं करतात. टी व्ही चालू असेल तरी तोच प्रकार असतो, कारण टी व्हीचा फोकस भरपूर असतो, लाईटचा फोकस भरपूर येतो, आपल्या चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती पडतो. तरी टी व्ही चालू आहे म्हणून हा फोकस कमी करतात, लाईट कमी करतात. पण हे चुकीचं आहे, तसं करू नये आपण. असं मी माझ्या अनुभवावरून सांगतो. कारण जे आपल्याला देवाने जे डोळे दिलेले आहेत ना, त्यांना चांगलं ठेवायचं असेल किंवा सुरक्षित ठेवायचं असेल पुढच्या लाईफसाठी, तर तुम्ही लाईटीचा घरामध्ये प्रकाश खूप ठेवा. खूप म्हणजे एखादा बल्ब असेल तर दोन ठेवा चालू करून. लाईटचा प्रकाश चांगला पडला पाहिजे. आणि टी व्हीच्या जर वरती लाईट असेल तर ती चालू ठेवा, कारण जो टी व्हीचा प्रकाश पडतो ना आणि ह्या लाईटचा प्रकाश, तो थोडा मिक्स होईल त्याच्यामध्ये आणि आपल्या डोळ्याला त्रास कमी होईल. तसं लॅपटॉप, मोबाईल वगैरे घेऊन पोरं बसतात, ते काळोखात थोडंसं काळोखाची साईड घेऊनच बसतात. पण तसं न करता तुम्ही लाईटीच्या प्रकाशातच बसा, त्यामुळे डोळ्याला त्रास होणार नाही. कारण लाईटच्या प्रकाशामध्ये बसल्यामुळे तो जो मोबाईलचा प्रकाश आहे, टी व्हीचा प्रकाश आहे, लॅपटॉपचा प्रकाश आहे, तो आपल्या डोळ्यांना डायरेक्ट भिडतो. आणि कंपनी मग काय विकण्यासाठी वरती ते हे लाव ते लावा, मग तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही असं नाही. ते सगळं थोतांड आहे, कारण कंपनी आपला प्रचार करण्यासाठी काही ना काही करतं. पण तुमचे देवाने दिलेले डोळे आहेत, ते जर तुम्हाला शाबूत ठेवायचे असतील तर तुम्हाला घरामध्ये प्रकाश 24 तास चांगलाच हवा. त्यासाठी प्रयत्नच करत राहा, लाईटमध्येच राहा. जास्तीत जास्त लाईटमध्ये असाल तर चांगलंच आहे. आणि आजकाल सगळे काय लाईट बंद करून टी व्ही बघतात, मोबाईल बघतात. असं न करता जर तुम्हाला खरोखर डोळे आपले शाबूत ठेवायचे येणाऱ्या पुढच्या आपल्या आयुष्यासाठी, तर तुम्हाला आतापासूनच असं केलं पाहिजे. कारण आजकाल छोटी मोठी मुलं सगळी काळोखाचा सहारा घेऊन मोबाईलवर असतात. असं न करता पालकांनी लक्ष ठेवावं त्यांच्यावरती. लाईटीमध्ये जास्तीत जास्त त्यांना अशा गोष्टी यूज करायला द्याव्यात. त्या चांगलं की वाईट हे तुम्ही ठरवा, त्याबद्दल असं काही आमचं मत नाही आहे. पण चांगलं व्हावं यासाठी मी जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो, कारण डोळे खराब होतात. आणि आजकाल डोळ्याचा डॉक्टरसुद्धा तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही प्रकाश असा प्रकाश आणि तसा प्रकाश, काहीच सांगणार नाही. अर्थात त्यांनी जर तुम्हाला असं सांगितलं तर त्याचा धंदा कसा होईल, त्याच्यामुळे तो तुम्हाला त्याबद्दल काहीच सांगणार नाही, माहिती देणार नाही. थोडाफार आम्हाला जो अनुभव आहे, आता एवढ्या वर्षात मी पण चष्मा लावतो, पण आता मला कमी झालेला आहे नंबर त्याचा. कमी पण 13-14 वर्षाचा असल्यापासून चष्मा लावत होतो, आणि आता 15-16 वर्षानंतर तो चष्मा मला गेलेला आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, कारण या लाईटच्या प्रकाशामुळेच हा गोंधळ झालेला आहे. आणि आजकालच्या मुलांना सगळ्यांना छोट्या 7-8 वर्षाची मुलं चष्मा लावून फिरतात. ते वय आहे का चष्मा लावायचं? तरुणपणी मुलं चष्मा लावून फिरतात, ते वयच नाही. 40-50च्या नंतर चष्मा डोळ्याला लागतो, कारण डोळ्याचे स्नायू कमजोर होतात आणि मग तो चष्मा आपल्याला लागतो. पण आजकाल उलटं झालं आहे, डोळ्यांना ताण भरपूर पडल्यामुळे ते स्नायू ताणले जातात आणि ते आता काही उतार वयात ते कमकुवत होत जातात. म्हणजे जर 18-19 वर्षामध्ये त्याच्यावर ताण पडला तर तुम्हाला 20व्या वर्षी चष्मा लागायचाच आहे. असं न करता तुम्ही थोडंसं काळजी घ्या. लाईटीचा प्रकाश घरामध्ये चांगला ठेवा. टी व्ही बघताना लाईट वगैरे सगळं व्यवस्थित असलं गरजेचं आहे. लाईटीचं बिल जास्त येतं म्हणून तुम्ही घरामधला प्रकाश कमी करू नका, कारण तो पुढचा आयुष्याचा तुमच्या डोळ्याचा प्रकाश घेऊन जाईल.
काळजी घ्या. धन्यवाद. पुढच्या विषय आपण नंतर बोलू. थँक्यू.